अग्निशमन विभागामध्ये फायरमॅन, वाहन चालक व इतर कर्मचारी अनेक वर्षांपासून जीवाची पर्वा न करता अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये कर्तव्य बजावत आहेत. अशा कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायम करण्यात यावे, याऐवजी नवीन पद भरतीची प्रक्रिया सुरू करणे अन्यायकारक असून सदरील भरतीला तात्काळ स्थगिती देऊन विद्यमान कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. छत्रपती संभाजीनगरमधील महानगरपालिकेमध्ये जी कंत्राटी भरती आहे त्याबाबत राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे एक कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत आज आपल्याशी बोलण्याला यशवंत भोसले साहेब आहेत. साहेब, काय विषय आहे, काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये प्रत्येक विभागामध्ये जवळपास 4,500 ते 5,000 कर्मचारी काम करत आहेत. ते कंत्राटी पद्धतीवर. कॉन्ट्रॅक्ट ॲबोलिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट जो आहे त्यानुसार आपल्याला कायमस्वरूपी कामामध्ये कंत्राटी कामगार लावता येत नाहीत, परंतु इथं वर्षानुवर्ष लावले म्हणून आम्ही राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेनं 2003 साली लेबर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं लेबर कमिशनरकडं कन्सलेशनमध्ये इथल्या उपकामगार आयुक्त कार्यालयामध्ये कन्सलेशनमध्ये समेट कारवाईला डिमांड दाखल केलं. त्याजवळ 4 महिने त्यावरती त्या डिमांडवरती दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं आणि त्यानंतर रेफरन्स जो आहे तो औद्योगिक न्यायालयाकडे दाखल झाला. त्यावेळेस ह्या कर्मचाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दरानं 6,000 रुपये म्हणजे पगार द्यायला पाहिजे तो 27,000, त्यांना अवघा 6,000 देत होता. त्यासाठी 3 वर्ष मला संघर्ष करावा लागला. अनेक मोर्चे, उपोषणं, आंदोलनं करावी लागली आणि त्यानंतर विधानसभेच्या उपाध्यक्षांपर्यंत, माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न मला न्यावा लागला आणि त्यानंतर इथल्या आयुक्त जी श्रीकांत यांनी त्यांना सांगितलं की स्थानिक स्वराज्य किमान वेतन दरानं तुम्हाला ते पेमेंट द्यावं लागणार आहे आणि मग नवीन टेंडरमध्ये त्यांनी तरतूद करून किमान वेतन जे आहे ते 27,000 आता लोकांना चालू केलेलं आहे. त्यामध्ये PSI जाऊन काही लोकांना 22 देत आहेत, काही ठेकेदार अजूनही 18-19,000 पगार देत आहेत. तर या अनुषंगानं औद्योगिक न्यायालयामध्ये परमनंट करावं या कामगारांना आणि परमनंट कामगारांसारखंच वेतन यांना द्यावं म्हणून याचिका प्रलंबित असताना महापालिकेला फायरमन आणि फायरमनच्या गाडीवरचे चालक यांची भरती करायची होती. त्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या इंडस्ट्रीयल कोर्टासमोर जी याचिका चालू आहे त्याच्यावर त्यांनी स्थगिती घेतली प्रोसिडिंगवर आणि इथं सुनावणी चालू करू नये, स्थगिती द्यावी आणि कोर्टाला थोडंसं मिसप्लीट झालं किंवा कोर्टानं आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही अद्याप. आता आम्ही त्या अनुषंगानं कोर्टामध्ये गेलेलो आहे, परंतु एका बाजूला स्थगिती घेऊन दुसरीकडे मात्र फायरमनची त्यांनी भरती सुरू केलेली आहे. त्या भरतीला कोर्ट आपल्याला स्थगिती दिली असं वाटतं? भरतीला स्थगिती आम्ही मागितलेली आहे. 8 जूनला त्याच्यावरती सुनावणी आहे आणि 8 जूनलाच भरतीची परीक्षा सुद्धा आहे. सर, भरतीची परीक्षा जरी झाली आणि उद्या अपॉइंटमेंट जरी दिल्या तरी कोर्टाला आदेश, कारण आम्ही अगोदर केस टाकलेली आहे त्यामुळं माननीय आयुक्त यांना माहीत आहे की याचिका कोर्टात आहे, त्यामुळं त्यांनी जरी भरती केली तर ती अवैध ठरू शकते, कोर्ट ठरवू शकतं. त्यामुळं आम्ही कोर्टामध्ये गेलो. त्यांच्या वकिलांनाही माहीत आहे की स्थगितीसाठी हे गेलेले आहेत. परंतु माझ्या पार्टीचेच, भारतीय जनता पार्टीचेच महापौर, उपमहापौर, माननीय स्थायी समिती अध्यक्ष हे सगळे इथे आहेत. तर त्यांना आपल्या माध्यमातून विनंती करेन की ज्या लोकांनी, याच कर्मचाऱ्यांनी आपल्या पार्टीला विजयी करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले, आता त्यांनी फायरमननी जीवाची बाजी लावून अनेकांचे प्राण वाचवलेत, आगीमध्ये जाऊन अनेकांची मालमत्ता संपत्ती वाचवलेली आहे, तसंच पाण्यामध्ये बुडणाऱ्या कित्येक जणांचे जीव वाचवलेले आहेत. तरी कोविडमध्ये ह्यांनी आपले जीव धोक्यात घालून अनेकांना जीवदान दिलं आहे. त्या लोकांचा आता विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचा एक वरिष्ठ नेता म्हणून कामगारांचा मी विनंती करेन त्या नेत्यांना की ही भरती थांबवावी आणि ज्या लोकांनी योगदान दिलं आयुष्यात त्यांना पहिलं प्राधान्यानं परमनंट करावं, नंतर दुसरी भरती करावी. धन्यवाद सर. हे होते राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे
यशवंतराव भोसले सर आपल्याबरोबर. बघूया महानगरपालिका याला स्थगिती देते का. मी कॅमेरामॅन माजिद भाई बरोबर आपला